मोरे आहे मी मोरे दादा इकडून या. आपण तिकडे जायचं आगींचे सगळं कसं शूट आपण मागे येऊन घ्यायचं म्हणजे चेहऱ्यावर लाईट. जरा आता सर्वांनी लक्ष द्या आणि शांतता ठेवा. ह्यांचा आवाज नाही केला बाबा ओलेच्या समथिंग मोरे पाटील. हो पाटील साहेब पुढे पुढे बोलताना. हां नमस्कार. आदिमाया आदिशक्ता आदिशक्ती आई जगदंबेचा गजर आणि जागर गेले 3 दिवस सर्वत्र आनंदाने आणि उत्साहाने सुरू आहे. आणि नवरात्रीच्या या पावन पर्वामध्ये आज 3ऱ्या माळेच्या शुभ दिवशी शुभ समयी सातारच्या या ऐतिहासिक श्रीमंत छत्रपती शाहू उद्यान अर्थात आपल्या सगळ्यांची जवळची गुरुवार बाग, या गुरुवार बागेमध्ये उपस्थित असलेले सातारा आणि जावली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब आपल्या सगळ्यांच्या मध्ये उपस्थित आहेत. सर्वप्रथम महाराज साहेबांचं आपण टाळ्या वाजवून सहर्ष स्वागत करूया. अध्यक्ष सन्माननीय महाराज साहेबांच्या समवेतच नुकतेच उपस्थित झालेले शाहूनगरीचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय अशोकरावजी मोणे साहेब, महाराज साहेबांच्या समवेतच विराजमान असलेले सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक आणि शाहूनगरीचे माजी उपनगराध्यक्ष सन्माननीय प्रकाश वडेकर साहेब. हा कार्यक्रम ज्यांच्या संकल्पनेतून आणि संयोजनातून या ठिकाणी साकारला जातोय त्या शाहूनगरीच्या कर्तृत्वान आणि कार्यक्षम महिला नगरसेविका आशा पंडित मॅडम, त्यांचे पती सन्माननीय किशोर पंडित, मंचावर उपस्थित असलेले हरिओम ग्रुपचे अध्यक्ष सन्माननीय शहाजीराव माने आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले हरिओम ग्रुपचे सर्वच ज्येष्ठ सभासद, गुरुवारपेठ आणि परिसरातील सर्व नागरिक, प्रभागातील सर्व लहान थोर मंडळी, तुमच्या सर्वांचंच आजच्या या संकल्पपूर्ती सोहळ्यामध्ये सहर्ष स्वागत आहे. मंडळी, सातारा म्हटलं की आपल्याला सगळ्यांनाच छत्रपती शिवाजी महाराजांचा एक गौरवशाली इतिहास आपल्या सर्वांच्याच लगेच नजरेसमोर येतो. आणि याच मराठा साम्राज्याची 4थी राजधानी असलेल्या ऐतिहासिक शाहूनगरीमध्ये, जिला आपण यशोभूमी, तपोभूमी आणि वीरभूमी असं संबोधतो, अशा या पवित्र आणि पावनभूमीमध्ये आजचा हा कार्यक्रम होतोय. हा सांगायचा संदर्भ एवढ्यासाठीच की आजच्या या कार्यक्रमामध्ये ऐतिहासिक सातारा शाहूनगरीमध्ये हा कार्यक्रम होतोय आणि त्यातल्या त्यात ज्या बागेमध्ये हा कार्यक्रम होतोय या बागेला देखील तितकंच अनन्यसाधारण इतिहासामध्ये महत्त्व होतं, ज्या महत्त्व आज देखील या ठिकाणी समस्त सातारकर तेवढ्याच भावनेनं त्याचं पावित्र्य जपतात आणि या जागेकडे श्रद्धास्थान म्हणून पाहतात. अशा या गुरुवार बागेमध्ये सातारा नगरपालिकेच्या माध्यमातून आणि इथल्या सर्वच ज्या काही ज्येष्ठ नागरिक संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून दररोजची देखभाल असेल, या बागेतलं व्यवस्थापन असेल, हे पाहिलं जात होतं. मात्र मधल्या काळामध्ये या बागेची जी काही दुरावस्था झालेली आहे
या दुरावस्थेसंदर्भात सन्माननीय किशोर पंडित साहेब, सन्माननीय आशा पंडित मॅडम यांनी पाठपुरावा करून सन्माननीय महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या माध्यमातून भरघोस असा निधी प्राप्त केला आणि या निधीमधून समोरची जी दर्शनी भागातील भिंत आहे की तिचं मजबूतीकरण असेल, तिची उभारणी असेल, तिचं सुशोभीकरण असेल, अशा प्रकारची सगळी कामं या माध्यमातून झाली. त्याचप्रमाणे याच बागेमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून CCTV लावण्याचं काम देखील प्रगतीपथावर आहे. तर अशा या विकास कामांचा लोकार्पण सोहळा आज सन्माननीय महाराज साहेबांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतोय आणि केवळच हा शुभारंभाचा कार्यक्रम आहे म्हणूनच या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहोत असं नव्हे, तर अगदी ज्येष्ठांच्या या प्रत्येक गोष्टीमध्ये सन्माननीय महाराज साहेबांचं किती बारकाईनं लक्ष आहे. कारण आपल्या सातारा शहरामध्ये बागांची संख्या अतिशय हाताच्या बोटावर मोजणे इतपत आहे. मात्र ही सर्वांचा शुद्ध श्वास, चांगला श्वास घेण्याची जी हक्काची जागा आहे याकडे सन्माननीय महाराज साहेबांनी अतिशय जाणीवपूर्वक लक्ष देऊन सन्माननीय आशा पंडित आणि किशोर पंडितांनी पुढाकार घेऊन ही जी काही विकास कामं केली आहेत त्याबद्दलची कृतज्ञता आणि आभार मानण्याचं देखील आजचं हे औचित्य आहे. आणि म्हणूनच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या महाराज साहेबांचं स्वागत सर्वप्रथम या ठिकाणी केलं जाते. मी या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक सन्माननीय किशोर पंडित साहेब यांना विनंती करतो आपण सन्माननीय बाबाराजेंचं या कार्यक्रमामध्ये शाल, श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं. महाराज साहेबांच्या या स्वागतासाठी जरा टाळ्या जोरदार वाजूया. यानंतर आपल्या सर्वांच्या मध्ये उपस्थित असलेले सन्माननीय अशोकरावजी मोहने साहेब यांचं देखील स्वागत होतंय. सन्माननीय आशा पंडित मॅडम, मी आपल्याला विनंती करेन गुलाब पुष्प देऊन सन्माननीय अशोकरावजी मोहने यांचं या ठिकाणी स्वागत होतं. पुढील स्वागत सन्माननीय दिलीप इनामदार साहेब आपण करावं अशी विनंती आणि स्वागत केलं जाते सन्माननीय प्रकाश बडेकर साहेबांचं, जे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक आणि सातारा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गुरुवार बागेचे सदस्य, कारण ते देखील या गुरुवार बागेमध्ये करायला येतात, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. पुढील स्वागत प्रभाकर कोडगुले साहेब आपण करावं अशी विनंती आहे. खंदारे मॅडमचं स्वागत आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने केलं जातं. कार्यक्रमामध्ये सुनिशा शहा या देखील आवर्जून उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत करण्यासाठी मी अर्चना परांजपे यांना विनंती करतोय. अर्चना मॅडम, सुनिशा शहा यांचं आपण सहर्ष स्वागत करावं. इकडे या. धन्यवाद. मान्यवरांना बसण्याची विनंती आहे. खरं तर तुम्ही सर्वजण ज्येष्ठ आहात, श्रेष्ठ आहात, अनुभवाने मोठे आहात. तुमच्या सर्वांचं देखील आम्ही शब्दसुमनांनी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. या पेठेतील सर्वच नागरिकांचं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, कार्यक्रमामध्ये हे स्वागत जरी केलेलं असलं तरी गुरुवार बागेमध्ये हरहुन्नरी कलाकारांची कोणतीही कमतरता नाहीये. सकाळच्या वेळेला ज्यावेळेस हरिओम ग्रुपचे सगळे सदस्य एकत्र येतात त्यावेळेस प्रत्येकजण आपापल्या कलागुणांना या ठिकाणी सादर करत असतो, त्याला वाव मिळत असतो. असेच आपल्या हरिओम ग्रुपचे एक उत्कृष्ट गायक सन्माननीय सुधाकर मोरे साहेब आपल्या सर्वांच्या समोर स्वागत गीत अगदी थोडक्यामध्ये सादर करणार आहेत. टाळ्या वाजवूयात सुधाकर मोरे यांच्यासाठी. उमटेला आज नवा झंकार, उमटेला पुन्हा नवा झंकार. हरिओम ग्रुप तर्फे करीतो स्वागत, हरिओम ग्रुप तर्फे करीतो स्वागत. उमटेला आज नवा झंकार, उमटेला पुन्हा नवा झंकार. ज्येष्ठ नागरिकांतर्फे करीतो स्वागत, आज वरीच्या कल्पकतेचे आज वरीच्या कल्पकतेचे स्वप्न झाले साकार.
उमसेला आज नवा झंकार उमसेला पुन्हा नवा झंकार. अतिशय सुरेल असं स्वागत गीत सन्माननीय मोरे साहेबांनी या ठिकाणी व्यक्त केलं. धन्यवाद साहेब. नवरात्र सुरू आहे. मगाशी सांगितलं त्याप्रमाणे सर्वत्र आदिमाया आदिशक्ती आई जगदंबेचा गजर आणि जागर सुरू आहे. हा संपूर्ण सोहळा स्त्री शक्तीचा उत्सव म्हणून पाहिला जातो आणि अशा या पार्श्वभूमीवरच तुमच्या आमच्या सर्वसामान्य घरातील एक सर्वसामान्य स्त्री जी घरकाम सांभाळून स्वतःचं कुटुंब सांभाळून समाजकारण करत राजकारणामध्ये देखील स्वतःच्या कार्याचा एक स्वतंत्र असा ठसा उमटवते. कार्यक्षम, कर्तव्यदक्ष आणि एक संवेदनशील नगरसेविका म्हणून कायमच सातारकर ज्यांना आदराने ओळखतात अशा आशा पंडित मॅडम यांच्या पुढाकारातून खरं तर आजचा हा कार्यक्रम होतोय आणि म्हणूनच मी सन्माननीय आशा पंडित यांना विनंती करेन की आपण या सोहळ्याचं प्रास्ताविक करा. नमस्कार. माननीय आमदार श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले, त्यानंतर साताराचे नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष अशोकरावजी मोणे, माजी उपनगराध्यक्ष प्रकाशजी बडेकर, त्यानंतर माझ्या बाजूला बसलेले हरिओम ग्रुपचे माने साहेब, माझे मिस्टर माजी नगरसेवक किशोर पंडित, आमच्या BJPच्या सातारा शहर उपाध्यक्ष कुंजबाला खंदारे, महाराष्ट्र प्रदेशच्या सरचिटणीस सुनिशा शहा, इथं बसलेल्या सगळ्या माझ्या महिला आणि आमच्या BJP सातारा शहरच्या नजमा भाभी, व्यासपीठावरील मान्यवर माजी जिल्हाध्यक्ष BJPच्या अंजलीताई कुलकर्णी, सर्वजण उपस्थित राहिलात याबद्दल सर्वात प्रथम आपलं सर्वांचं मी स्वागत करते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा ही गुरुवारबाग झाली नगराध्यक्षपद म्हणून बाबांच्या वतीने जेव्हा साताऱ्यामध्ये सत्ता होती नगराध्यक्ष म्हणून अशोक मोणे असताना त्यांनी पुढाकार घेऊन ही बाग सुंदर केली होती, रंगीत कारंज केलं होतं. पण मधल्या काळात बराच काळ गेल्यानंतर आणि आता प्रशासक आल्यापासून बागेची अतिशय दुरवस्था झालेली आहे. इथले सर्व ज्येष्ठ नागरिक, फिरायला येणारे लोक, छोटी मुलं, त्यांच्या आया बऱ्याच तक्रारी आमच्याकडे सांगत असतात. आम्ही बाबांच्या मागे पाठपुरा करून इथं भिंतीचं फार दुरावस्था झाली होती, गेट पण जुनं खराब झालं होतं. जी वाईट प्रवृत्तीची लोक आहेत ती संध्याकाळी येऊन इथे नको नको ते कार्यक्रम त्यांचे चालायचे, दुपारी पण येऊन धुडगूस घातला जायचा. तरी भिंत होणं, गेट होणं, त्यानंतर वरचं बोर्ड नवीन करणं, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही महाराज साहेबांकडे पाठपुरावा केला आणि त्यांनी कुठलेही आडेवेडे न घेता माझ्या सातारकर नागरिकांना जेवढ्या सुविधा जास्तीत जास्त देता येईल त्याच्यासाठी त्यांनी आपल्याला फंड उपलब्ध करून दिला 15 लाख रुपये आणि नगरपालिकेकडनं आपण इथं CCTV बसवून घेतलेत त्याचे 5 लाख, असे जवळजवळ 20-25 लाखाचं आपण इथे आत्ता काम केले, बोर्ड वगैरे सगळं धरून. त्यानंतर त्यांनी आता भिंतीसाठी सुद्धा भिंतीची मापं वगैरे घेतलेली आहे. तर DPDCतनं महाराज साहेब आपण टाकलेला आहे विषय तो, त्याचा फंड आला की बाजूच्याही भिंती होतील. आणि बागेमध्ये मला पुन्हा अशी अपेक्षा आहे की आता आपण सत्ता आल्यानंतर, जी सत्ता नाही आली तरी आपण काम करतो, पण तुम्ही स्वतः मंत्री झाल्यानंतर ह्या बागेला जे पूर्व वैभव होतं, सातारा शहरातली 1 नंबरची झालेली बाग होती ही, ती परत करावी अशी एक विनंती करते. आणि जास्त बोलत नाही कारण आपल्याला महाराज साहेबांना त्यांचे शब्द आपल्याला ऐकायचे. धन्यवाद. सन्माननीय आशा पंडित मॅडम यांनी जी काही संकल्पना मांडलेली आहे ते नक्कीच पुढं त्या नेतील. मात्र ह्या सगळ्या गोष्टी पुढे नेत असताना समस्त गुरुवारबाग परिसरातील नागरिकांची त्यांना सहकार्याची अपेक्षा आणि ते सहकार्य आपण सर्वजण त्यांना देऊ. आजच्या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित असलेले हरिओम ग्रुपचे सन्माननीय शहाजीराव माने, जे नाही तुम्ही बोला नाही, महाराज साहेबांच्या अगोदर तुम्ही बोला ना, तुम्ही बोला, ते बोल, तुम्ही बोला सगळं. आजच्या या कार्यक्रमात उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नाते, सातारा तालुक्याचे भाजी विद्यार्थी, जननायक आहेत असतील मी तर म्हणेन हृदय नायक. काही तालुक्यामध्ये आपल्या नेत्याला जननायक म्हणतात, मी असं म्हणतो आमच्या नेत्याला जननायक आहेत पण ते हृदय नायक आहेत, हे सत्य आहे. असे उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके बाबा, माजी नगराध्यक्ष अशोकरावजी मोने, आमच्या जिल्हा संचालक महोदय प्रकाशजी बडेकर, विद्यमान नगरसेवक आशुताई पंडित, किशोरजी पंडित आणि मान्यवर
आणि आपण बनलेले सर्व नागरिक मतदार आणि लोक मी आपल्याला बाबा एकच विनंती करतो की इंडिव्हिज्युअलनं काय बोलता आमच्या ज्येष्ठ नागरिक लोकांच्यासाठी मी थोडीशी विनंती करतो. आपण देत आलेला आहात, आणखीन आम्हाला थोडासा आशीर्वाद असावा. या बागेतील काही थोड्याशा अपूर्ण बाबी आहेत त्याकडे आपण थोडंसं लक्ष घालावं. याच्यामध्ये ओपन जिम आहे, ते ओपन जिम थोडीशी बडेकर भाऊ दररोज असतात, ते ओपन जिम म्हणजे स्वतः भाऊसुद्धा त्या देखरेखीमध्ये किंवा दुरुस्तीमध्ये सहभागी असतात. अगदी लोड झाड करण्यापासून सगळं असतात. तर त्या ह्याला आम्ही डिमांड केलेली आहे, त्याला शेड थोडंसं छानसं मिळावं या संदर्भामध्ये पाठपुरावा केलेला आहे. मला वाटतं नगरपालिकेमध्ये ठराव झालेला आहे, तर त्याची सुद्धा थोडीशी पूर्तता करावी. तर थोडं कोपऱ्याच्या बाजूला भिंत बांधलेली आहे, आता सगळीकडनं थोडंसं कुलूप वगैरे होतं, तर त्या भिंतीवरून सुद्धा मुलं येतात. तिथं सुद्धा थोडंसं कंपाऊंड झालं तर तारेचं कंपाऊंड झालं तर बरं होईल. दुसरी गोष्ट कारंज अशोक मोने साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्या कारकिर्दीमध्ये झालं होतं, पण ते बंद पडलेलं आहे. ठीक आहे, बंद असेल तर तिथं जर समजा बॅडमिंटन कोर्टसाठी जर इमारत जर झाली तर थोडासा बॅडमिंटन कोर्टसाठी सुद्धा उपयोग होईल आणि आणखी समजा दुसऱ्या कामासाठी सुद्धा ज्येष्ठ नागरिक वगैरे येतात त्यांच्या काही कार्यक्रम असतात त्यासाठी सुद्धा होऊ शकतो. या संदर्भात जर नगरपालिकेमध्ये जर थोडे फार काही कमी जर पडत असतील तर बाबा महाराज याचं आपलं जिल्हा क्रीडाधिकारी जे त्यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध होऊ शकेल. कारण गेल्या वेळेला नाईक साहेब होते, नाईक साहेबांनी नगरपालिकेकडून कागदपत्र द्या त्याच्यासाठी वाटल्याचं देतो म्हणून म्हणजे नाईक साहेबांची बदली झाली. ते फक्त विनंती करतो की जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या मार्फत सुद्धा त्या ह्याला फंडाला 60-70 लाख रुपयाची मोठी छानशी इमारत होऊ शकते. दुसरा प्रश्न की CCTV कॅमेरा पंडित यांनी सोडवलेला आहे. एक सकाळी छानसं वातावरण होण्यासाठी बाबा फार किरकोळ आहे, 40,000ची खर्च केली. थोडंसं सनई वाजा जर ऐकायला जर मिळालं छान चालेल 6 ते 8 वाजेपर्यंत, तर थोडंसं एक छोटंसं ॲम्प्लिफायर आणि 3-4 ठिकाणी 4-5 स्पीकर असे जर ठेवले तर ते उत्कृष्ट वातावरण निर्माण होईल. आणि या बागेमध्ये येणाऱ्यांची संख्या बाबा खूप झालेली आहे. त्या हरिओम ग्रुपच्या संदर्भात जर म्हणायचं म्हणलं तर हरिओम ग्रुपची जवळजवळ 187 सभासद आहेत. त्या बागेची झाडलोट करण्याची दुरुस्ती हे आम्ही स्वतः करत असतो. कारण का तर बागेबद्दल सगळ्या लोकांना आवड झालेली आहे आणि या संदर्भात आपण सुद्धा आणखी जर लक्ष घातलं, ज्येष्ठांच्या ज्या अपेक्षा आहेत या संदर्भात आपण जर लक्ष घातलं तर राहिलेल्या ज्या समस्या आहेत ह्या पूर्ण होतील. आपण आत्तापर्यंत आमच्या विनंतीला मान देत आलेला आहे. आपल्या ह्याच्याखाली किशोर पंडितजी, आशिष पंडितजी हे काम करतात, अशोकजी मोने साहेब हे आम्ही आहोत आपल्या मार्गदर्शनाखाली काम करतो. राहिलेल्या त्रुटी पूर्ण करायला अशी मी अपेक्षा सर्व ज्येष्ठ नागरिकांची. धन्यवाद सन्माननीय मानेसाहेब. सन्माननीय अशोकरावजी मोने साहेब यांचा अतिशय आदरपूर्वक आणि नम्रपूर्वक उल्लेख आशाताई पंडित यांनी केला, शहाजीराव मानेसाहेबांनी केला. तुमच्या सगळ्यांनाच माहिती आहे की मोने साहेबांच्या कारकिर्दीमध्ये या बागेला ऊर्जित अवस्था आली आणि ही बाग प्रामुख्याने सातारकरांच्या मध्ये प्रसिद्ध झाली. आणि मगाशी ज्यावेळेस आशाताई सांगत होते की सत्ता आल्यानंतर त्याच्यावेळेस परत एकदा नगरविकास आघाडीची सत्ता ज्यावेळेस येईल नगरपालिकेमध्ये त्यावेळेस गिनीज वर्ल्ड बुकमध्ये सन्माननीय अशोकरावजी मोने यांची नोंद होईल. अशा प्रकारे विक्रमी वेळा नगरसेवक म्हणून निवडून येण्याचं सौभाग्य त्यांना मिळणार आहे आणि सातारकरांना त्यांना मतदान करण्याचं हे सौभाग्य मिळणार आहे. तर अशा आपल्या सगळ्यांचे आदरणीय माजी नगराध्यक्ष अशोकरावजी मोने साहेब या ठिकाणी आपल्याशी मनोगत संवाद साधतायत. या कार्यक्रमासाठी सातारा दौले तसेच या पलीकडच्या प्रभागातील संगीत सहकारी मित्र मॅडम आणि ओम ग्रुपचे सर्व या बागेमध्ये ओम ग्रुपच्या माध्यमातून जे कार्य करतात आणि स्वच्छता मोहीम राबवतात हे सर्व कार्यकर्ते आणि उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक बंधू आणि भगिनी, आज या बागेला 97 साली ह्या बागेमध्ये असे झोपडपट्टीचा प्रकार चालू झाला होता.
97 साली ही बाग अशी झोपडपट्टीच्या माध्यमातून निघाली होती. पण तरी 97 साली मी नगराध्यक्ष झाल्यानंतर आमचे नेते भाऊसाहेब महाराज, कैलासवासी भाऊसाहेब महाराज यांना मी या बागेमध्ये आणून या बागेची अवस्था दाखवली. आणि दुरवस्था होत असताना झोपडपट्टी होणार होती, पण ही वाचवण्यासाठी आपण ही बाग परत सुशोभीकरण केली पाहिजे असं मी महाराजांच्या कानावर लागले. महाराजांनी या ठिकाणी तातडीनं ही बागेचं काम चालू करण्यासाठी मला सर्व अधिकार देऊन तू कंपाऊंड पहिलं करून घे, कंपाऊंड झाल्यानंतर मग आपलं सुशोभीकरण करण्यासाठी जे लागतील ते फंड त्यावेळेला भाऊसाहेब महाराजांनी या बागेसाठी दिले. आणि ही बाग त्यावेळेला 97 साली आपण पूर्ण केली. आणि 97 साली कारंजे म्हणा किंवा सुशोभीकरण म्हणावं हे सर्व कामं करून 97 साली या बागेचं उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळेला परत भाऊसाहेब महाराज यांच्या हस्ते आणि कलेक्टर साहेब यांच्या हस्ते या बागेचं उद्घाटन करण्यात आलं. यानंतर या बागेची देखभाल करण्यासाठी एका संस्थेला ही बाग देण्यात आली. संस्थेच्या माध्यमातून ही बाग गेले 10 ते 15 वर्ष देखभाल केल्या जाते. त्यानंतर काही कामं अपुरी असल्यामुळं मग संस्थेच्या माध्यमातून किंवा मी ह्या प्रभागाचा नगरसेवक असल्यामुळं मी बाबा महाराजांच्याकडनं त्या डांबरी आपल्या कॉन्क्रिटीकरणासाठी त्यावेळेला 40 लाख रुपये घेऊन जे सगळं असेल ते कॉन्क्रिटिंग जे पदेव रस्ता जो आहे सगळा असेल हा रस्ता करून घेतला. त्यानंतर बागेच्या काही थोड्या दुरुस्त होत्या त्यासुद्धा त्या वेळेला करून घेतल्या. पण या समोरची बाग भिंत त्यावेळेला त्या बजेटमध्ये न बसल्यामुळे अशा काही पंडितांनी यासाठी बाबांच्याकडे प्रयत्न केले. बाबांच्याकडनं 15 लाखांनी इस्टिमेट करून ते मंजूर करून एक गेट आणि CCTV कॅमेऱ्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून 5 लाख रुपये घेतले. अशा 20 लाखाचा हा खर्च या बागेला अशा काही पंडितांनी आमदार शंकरराजे भोसले यांच्या माध्यमातून आपल्याला या बागेसाठी दिले आणि कंपाऊंडचं काम पूर्ण केलं. तर आज या बागेची दुरावस्था झाल्यामुळं किंवा आज बघितलं तर आज सर्व ज्येष्ठ नागरिक असतात त्या ठिकाणी फुलं झाडं होती. जवळजवळ गुलाबाचे प्रकार 70 ते 75 प्रकार या बागेत गुलाबाचे सुशोभीकरणाची झाडं होती. पण इथले नागरिक असणारे किंवा आजूबाजूचे असणारे लोक या गुलाबाची झाडं किंवा सुशोभीकरण झाडं ही झाडं तोडून नेली. त्यामुळं या बागेचं रूप एकदम बदलून गेलं. नाही तर यापूर्वी या बागेला चांगलं नावारूपाला आलेली ही बाग होती. आणि सातारा शहरातले जवळजवळ रोज संध्याकाळी 5 ते 6 हजार लोक या बागेत येत होते. लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, महिला अशा सर्व 5 ते 6 हजार लोक या बागेत येते. पण जशी प्रशासनाने नगरपालिकेच्या ताब्यात गेल्यानंतर त्या बागेची अशी दुरावस्था झाल्यानंतर मग या त्याच्यामध्ये नागरिक यायला कमकुवत आहे. कारण बागेत बसणारी चौकी असणारी जे मुलं ती त्रास द्यायची किंवा कोण दारू पीत बसायचं, कोण सिगरेट ओढत बसायचं. यामुळं या ठिकाणी बागेत येणारे लोक कमी झाले होते. पण यानंतर आता येणाऱ्या नगरपालिकेच्या सत्तेमध्ये आम्ही ही बाग ती ह्याच्यापेक्षा जास्तीत जास्त सुशोभीकरण करता येईल यासाठी बाबांच्या माध्यमातून या बागेचं आम्ही चांगल्या प्रकारे करू असं या प्रसंगी मी आपल्याला गावी देतो. आणि माझं 2 शब्द. धन्यवाद आदरणीय मोळे साहेब. कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय प्रकाश बडेकर साहेब हे देखील आपल्या सर्वांशी संवाद साधतायत. मी विनंती करतो सन्माननीय साहेबांना. सातारा मेढा म्हणजे जावली तालुक्याचे भाग्य विधाते मामा सर्वांचे नेते आदरणीय बाबाराजे, उपस्थित असणारे माझे सर्व सहकारी अशोक मोने, किशोर पंडित, त्यासौ पंडित, सकाळी मॉर्निंग ग्रुपचे आमचे सर्व ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनी आणि मित्रांनो, अशोकने आत्ताच सांगितलं 95 साली ह्या बागेचं अवस्था काय होती. तिथं पलीकडे जर आपण बोर्ड बघितला तर मी आल्या बाबांना विचारलं, बाबा तुम्हाला आठवतंय का या बागेचं उद्घाटन भाऊसाहेबांनी आणि तुम्ही केलेलं आहे. मग बाबा लहान होते त्यावेळेला, 97 सालात 95 सालातली गोष्ट आहे. तर त्यांना तो बोर्ड समोरच तिथं दिसतो बघा. तर सांगायचं तात्पर्य एवढंच की या ठिकाणी त्या 95 साली 40 लाख रुपये त्या मूळ मालकाला देऊन
ही जागा पहिली ताब्यात घेतली. त्यात अशोक मोन्यांचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन होतं हे सगळ्यांनीच मान्य केलेलं आहे. कारण आम्ही सगळे नगरपालिकेत नगरविकास आघाडीचीच सत्ता होती. भाऊसाहेब महाराजांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत होतो. भाऊसाहेबांच्या नंतर बाबांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत आम्ही काम करतो. आत्ताच महाने साहेबांनी जे सांगितलं की या बागेमध्ये काही गोष्टी व्हायला पाहिजेत. बाबा मी तुमच्या वतीनं सगळ्यांना शब्द देतोय की जे जे ह्या बागेला लागणार आहे ते तुम्ही पूर्ण करा याची 100% ग्वाही मी आपल्या सर्वांना देतो. त्यांचा ज्यांनी दिलेला शब्द कधी ते फेल जात नाही. बागेसाठी करायचं आहे. या बागेमध्ये ज्या अशोकने आता ज्या त्रुटी सांगितल्या त्या सर्व त्रुटी या बागेतल्या होणार आहेत. त्याची काळजी करू नका. त्याचा पाठपुरावा करायचा माझी आणि अशोक मोनीची जबाबदारी राहील बाबांच्याकडे. हे मी आपल्या सर्वांना सांगतो. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपल्या सातारा तालुक्यात नुसती एका बागेचंच ते काम बघत नाही. तुम्ही जर आता बघितलं सातारा शहराचा विस्तार किती होत चाललेला आहे. तिकडे शाहूपुरी, तिकडे शाहूनगर, गोडोली, कोडोली हा खालचा संपूर्ण एरिया सातारा नगरपालिकेच्या अंडर आलेला आहे. आणि या सर्व भागामध्ये भाऊसाहेबांच्या नंतरच शिवेंद्रबाबांनी संपूर्ण रस्ते माणसाला महत्त्वाचं काय लागतं रस्ते, पाणी, वीज, लाईट ह्या सर्व गोष्टी त्या त्यांनी आजपर्यंत त्याच्या कारकिर्दीत सातारा नगरपालिकेच्या हद्दीत आल्यानंतर आमदार फंडाच्या माध्यमातून आमदार म्हणून त्यांनी त्यांची जबाबदारी घेतली आणि ती पूर्ण केलेली आहे. हे आपल्या सगळ्यांना माहिती असलं पाहिजे. नुसता सातारा शहर नाही संपूर्ण आजूबाजूचा एरिया तो सातारा शहरात आलेला आहे. म्हणून मी आपल्या सर्वांना सांगतोय की हे आत्ता नगरपालिकेच्या माध्यमातून नगरपालिका आपल्याकडे असू दे नाही तर नसू दे नगरपालिका आपल्याच ताब्यात आहे. नाही असं नाही. दोन्ही भाऊ दोघं एकत्रच आहे. सत्ता एकच आहे. परंतु ते असली नसली तरी त्यांचा आमदार फंड आणि उद्याचे भावी मंत्री म्हणून त्यांचा जो उल्लेख इथं केला गेला ती 100% खरं आहे आणि ते पूर्ण होणार आहे. म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती राहील उद्याच्या होणाऱ्या ज्या काही घडामोडी असतील त्या सर्व घडामोडीमध्ये आपण सर्वांनी बाबांच्या पाठीशी राहिलं पाहिजे आणि आपण सर्व राहाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद सन्माननीय पटेकर साहेब. मनानं दिलदार, दिसायला रुबाबदार, बोलणं दमदार, वागणं जबाबदार आणि कामात कायमच खबरदार असे आपल्या सगळ्यांचे लाडके राजे सन्माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं मार्गदर्शन व्यक्त करण्याची विनंती केली. गुरुवार बागेतील संरक्षक भिंतीच्या उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपले माजी नगराध्यक्ष मान्य अशोकराव मोने, माजी उपनगराध्यक्ष मान्य प्रकाश बडेकर, आपल्या प्रभागाच्या नगरसेविका आशाताई पंडित, किशोर पंडित, भारतीय जनता पार्टीच्या शहर उपाध्यक्षा आपल्या सौ खंडारे मॅडम, प्रदेशच्या आमच्या सदस्य मान्य सौ सुनिशा शाह, त्याचबरोबर आपले हरिओम ग्रुपचे माने साहेब, किशोर पंडित आणि सर्वच हरिओम ग्रुपचे आपण सदस्य सगळे, सर्व वडीलधारी, सर्व माझ्या माता भगिनी, त्याचबरोबर आमच्या भाभी आमच्या नजमा बागवान भारतीय जनता पार्टीच्या, अंजुताई तिकडं बसल्यात त्यांचं पण नाव घेणं गरजेचं आहे. मगाशी त्या उभ्या होत्या कारण आता त्यांचे दोन्ही गुडघे बदललेले आहेत. मला तर म्हटलं बदलले. मला सांगितलं बदलायला चालले मग काय कोणाला मला आणि तुम्हाला मी आमदार मंडळाचं देतो पण माझी चौकशी लागणार नाही एवढं तुमच्या गुडघ्याच्या नादात मी जेलमध्ये जाईल. जाऊ दे. अंजुताई असं त्या मोठ्या आहेत माझ्यापेक्षा वयानं, त्यांची माझी अशीच गंमत आमची दोघांची चालू असती. त्यामुळं ती काय आपण जुनी सिरियसली घेऊ नका. आज आशाताईंनी आणि किशोर वगैरे यांनी साधारण 14-15 लाखाची ही संरक्षक भिंत आज आपली जी आहे ती आपण बांधली. आणि हा निधी आता तसं पहिलं तर नगरपालिकेची सत्ता आपली नसताना बडेकरांना जरी म्हटले असले की सत्ता आपली आहे
दोन्ही भाऊ एकत्र आहेत तरी अण्णा ते लोकसभेनंतर लोकसभेच्या आधी आम्ही विरोधातच होतो हे तुम्हाला पण माहिती आहे. लोकसभेच्या वेळेला भारतीय जनता पार्टीसाठी आणि त्यावेळेला म्हणजे मोदीजी असू देत किंवा आपली केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आली पाहिजे आणि आपल्या स्थानिक भांडणांमुळं पक्षाला कुठं गालबोट लागू नये, पक्षाच्या उमेदवाराला कुठं गालबोट लागू नये ही भूमिका घेऊन आपण भारतीय जनता पार्टीचं काम केलं. आपले खासदार उदयनराजे यांना सगळ्यांनी मिळून तुम्ही तर हे आपण म्हणजे सगळेच आपण इथं बसलेलो सगळ्यांनी मिळून साथ दिली आणि भाजपचा मला वाटते सातारचा पहिला खासदार भाजपचा हा स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा साताऱ्यामध्ये आपण निवडून आणलं. नाहीतर स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतीय जनता पार्टीचा खासदार कधी साताऱ्यामध्ये झालं नव्हतं. पण आपण सर्वांनी ताकद लावून सातारकर जावळी वगैरे सगळ्यांनी करून दाखवलं आणि आपण आता पुढं काम करतोय. आता त्या भिंतीचं काम झालं मी आल्यालाच थोडं ताईंना विचारलं म्हणलं ताई लाईट जी आत म्हणजे शोभेचे वगैरे जे आपण हे बसवतो लाईट म्हटलं कमी दिसते इथं कारण संध्याकाळ झाली की लोक जरी आली बसली तरी थोडं लाईट असली की सिक्युरिटी एक राहते किंवा आपल्याला म्हणजे बाकीचे विषय आहेत पण साप वगैरे या गोष्टी कुठेही हे होणार नाहीत किंवा चालताना वयस्कर लोकांना दिसून त्या म्हटलं आम्ही सूचना केल्यात पण अजून लाईट बसवण्याचं जे काही हे आहे ते त्यांच्याकडनं झालेलं नाही. राहिला विषय बाकीच्या पण कामांचा जो माने साहेबांनी इथं उल्लेख केला तर त्याचं पण आम्ही पाठपुरावा करू. नगरपालिकेची सत्ता येऊ न येऊ आणि अजून इलेक्शन कधी लागतील नगरपालिकेचे हे मी पण तुम्हाला सांगू शकत. त्यामुळे नगरपालिकेची सत्ता येऊ न येऊ आपली राज्यात सत्ता परत भारतीय जनता पार्टीच्या विचाराची आली पाहिजे यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करा. तेवढं आपलं सरकार आलं तरी आपण इथं अजून 5-50 लाख रुपये आणून बाकीची कामं जी आहेत ती पूर्णत्वास नेऊ शकतो. आपल्या क्रीडा विभागाला पण मानेसाहेब सूचना देईन. पूर्वी नाईक साहेब होते आता तारळकर साहेब त्यांना पण देईन किंवा जे काही साहित्य इथं लागणार आहे ते लवकरात लवकर हे करावं. इव्हन शेडचा पण विषय तो पण सीओशी नक्की मी स्वतः बोलेन. मोने साहेब आहेत पंडितताई आहेत दोघेही पाठपुरावा करतील. शेड पण इथं यांच्या माध्यमातून नगरपालिकेच्या माध्यमातून प्रशासक जरी असला तरी उभा करता येतं त्यात कुठली अडचण नाही. मग ते सुद्धा त्यांना सूचना जी आहे ती नक्की लवकरात लवकर हे काम मार्गी लावण्याचं देण्याचं काम मी नक्की करीन. बाकी इतर पण काही विषय असतील ते आपण कधी सांगा आम्ही सोडवण्यासाठी सगळेजण आहोत. शेवटी बागा हे असं म्हणतात की शहराची ती फुफ्फुसं असतात. हे इथं निर्माण होणारं ऑक्सिजन आणि बागेमध्ये आल्यानंतर लोकांना मिळणारा जे काही विरंगुळा असत ती एक वेगळी हे असते. त्यामुळे प्रत्येक शहरामध्ये बागा असल्याच पाहिजेत. आता पूर्वी रिझर्वेशन कुठं बागेंचे वगैरे उठायचे पण आता शासनानं पण मागं निर्णय केला की कुठंही रिझर्वेशन जर पडलं तर बागेचं आणि शाळेचं रिझर्वेशन हे काही झालं तरी उठवायचं नाही. त्यामुळं याचं महत्त्व किती आहे हे आपल्याला सगळ्यांना कळतंय आणि म्हणून आपल्या शहरातल्या बागा ज्या आहेत मग आपली असेल प्रतापसिंह उद्यान असेल खाली आईसाहेबांच्या नावानं असणारं उद्यान आहे ही उद्यानं चांगली व्हावीत. चांगल्या तिथं मुलांना वयस्कर लोकांना किंवा व्यायामासाठी येणाऱ्या लोकांना चांगली तिथं सुविधा असाव्यात हा आमचा नक्कीच प्रयत्न राहील आणि आपल्या अपेक्षेप्रमाणे त्याचा पाठपुरावा लवकरात लवकर आम्ही सर्वजण करू हा शब्द आपल्याला सर्वांना देऊ इच्छितो. बाकी जास्त वेळ घेत नाही. थोडा मला याला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. कालच कार्यक्रम होता आपला पण मला थोडं काल मुंबईला जायला लागलं पण आता आचारसंहिता लागणार आहे कामं काही होती. काल राज्य सरकारची कॅबिनेटची मीटिंग होती त्यामुळं बऱ्यापैकी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि इतर पण मंत्रिमंडळातले जे काही हे असतात हे त्या दिवशी भेटतात. नाहीतर प्रत्येकजण आपापल्या इकडं दौऱ्यावर असतो. त्यामुळं कालचा कार्यक्रम आजवर आपल्याला ढकलायला लागला त्याबद्दल आपलं सर्वांचं आणि पंडितताईंचं किशोरचं सगळ्यांचं
आपली दिलगिरी व्यक्त करतो. पण नक्कीच मोने साहेबांनी जे सांगितलं त्याप्रमाणे ही बाग ज्या नावारूपाला आली होती भाऊसाहेब महाराज असताना ती नक्की आपण हे करू. सत्ता नगरपालिकेची येऊ न येऊ हा विषय पुढचा आहे. त्या वायद्यावर तुम्हाला काही हे देणार नाही. ज्या वेळेला निवडणूक होईल त्यावेळेला काय होईल काय नाही तो नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रश्न आहे. आज आपल्याला काम करायला नगरपालिकेची निवडणूक ही कुठेही आडवी येत नाही किंवा नगरपालिकेची सत्ता ही आज आपल्या कुठेही कामाला आडवी येत नाही. हे या निमित्तानं आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं. मी नक्कीच शिवनशी बोलून आज जे काही 2-3 विषय आपण कानावर घातले आणि जे थोडंफार मला पण इथं आल्याचं दिसलं त्याबद्दल लवकरात लवकर निर्णय करायच्या सूचना देईन एवढा आपल्याला शब्द देतो. बाकी जास्त वेळ घेत नाही. माझा सत्कार केला त्याबद्दल पंडितताईंचं, किशोर सगळ्यांचंच आणि हरिओम ग्रुपचे आपण सर्व सदस्य, गुरुवार पेठेतील आपण सर्व वडीलधारी सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या गुरुवार बागेतील हरिओम ग्रुपचे सदस्य आणि सर्वांचे लाडके यशवंत घोरपडे आज कामानिमित्त कुठे बाहेर गेलेले आहेत. त्यामुळं त्यांच्या आज उपस्थिती आपल्याला जाणवत आहे. एवढं फक्त शाळाताई महिलांसाठी इंग्लिश स्कूलला सांगतायत महिलांसाठी आपल्या महाराज साहेबांनी 8 आणि 9 तारखेला न्यू इंग्लिश स्कूलचं जे वरचं ग्राउंड आहे तिथं रास, दांडिया आणि गरबा महोत्सव अगदी सर्व माता भगिनींसाठी सगळ्या वयाच्या लहान मुलींपासून वृद्ध महिलांपर्यंत सगळ्यांना मोफत प्रवेश आहे आणि 2 दिवस एकदम मजा करायची आहे. आणि घरातल्या उपयोगी वस्तू आटा चक्की असेल, फ्रीज असेल आणि सर्वच मग गिझर असेल, LED असेल आणि जे काही जास्तीत जास्त देता येईल आणि जास्तीत जास्त महिला दोन्ही दिवस असंख्य वस्तू लकी ड्रॉच्या माध्यमातून सुद्धा घरी घेऊन जातील असं नियोजन महाराज साहेबांनी केलेलं आहे. तर आज आशाताईंच्या या छानशा छोटेखानी कार्यक्रमात आज पहिलं निमंत्रण हे तुमच्या प्रभागात देत आहोत. तर सगळ्या माता भगिनींनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहा आणि नटून थटून या. बेस्ट ड्रेपरीसाठी सुद्धा भरपूर बक्षिसं आहेत. धन्यवाद. यानंतर आपल्या इथे आता देवीची आरती होणार आहे महाराज साहेबांच्या हस्ते. आरती झाल्यानंतर प्रसाद घ्यायचा आणि मग कार्यक्रम संपतो. आभार म्हणते. आमच्या विभागाच्या नगरसेविका आशाताई आणि या मुद्द्यावरचे विचार मान्य होते. मी मुद्दा मांडली आहे की नगरसेवकाच्या आपल्या अपेक्षा काय असतात. तर की साध्या गोष्टी असतात की म्हणजे एखादं कचरा उचलला नाही आहे किंवा गाडी आली नाही आहे किंवा लाईट गेले किंवा अजून काही ज्या चालू. पण माझा नेहमीचा अनुभव असा आहे की म्हणजे माझा असू दे किंवा कुणाचाही असू दे आमच्या पेठेत नेहमीच म्हणजे आशाताईंना फोन केल्यानंतर त्याचा नक्कीच पाठपुरावा त्या नेहमी करतात. मुद्दा नेहमी सांगण्यासाठी इथे उभी राहिलेली आहे की नगरसेवक असा असला पाहिजे की आपल्या भागाचा विभाग, कारण म्हणून छोट्या छोट्या ह्याच्यातून वरवर मग त्या पदं जातात. तर त्याचं पहिलं हे आहे की नगरसेवक. तर नगरसेवकांनी हे बघितलं पाहिजे की आपल्या विभागातील हे किती जास्त करता येईल, आपण निधी कसा आणला पाहिजे. बरेच वेळा त्या वेगवेगळ्या पद्धतीनं निधी आणून इथे अनेक कामं करतात. तर हेच अपेक्षित आहे एवढंच मला सांगायचं होतं. आणि मला वाटतं माझ्या या सगळं याच्याशी तुम्ही पण सगळे सहमत असाल. तर नगरसेवक हा असा असला पाहिजे की आपल्या भागामधला विकास जास्तीत जास्त केला पाहिजे सगळ्याच भागात म्हणजे पद्धतीनं. तर ते काम आशाताई खरंच खूप चांगलं करतात. हे दोघंही करतात आणि कुठल्याही प्रकारे म्हणजे कधी फोन केला तर त्या फोन घेत नाहीत असं नाही. आणि ते सांगितल्यानंतर त्याची अंमलबजावणी झाली की नाही हे पण त्या बघतात आणि हेच मला मुद्दाम सांगायचं. धन्यवाद. या सुंदर कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी हरिओम ग्रुपच्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या काकू सन्माननीय दाभाडे काकूंना विनंती आहे आपण या सोहळ्याचं आभार प्रदर्शन करा.
नमस्कार. आम्ही कारखानदारांची माणसं आहोत, त्यामुळं गोड प्रदर्शन करायला माझ्याकडे चालू गोड. आज गुरुवार बागेचा विविध कार्यक्रम झाला. लोकार्पण सोहळा आयोजित केला होता. कार्यक्रमाला आमदार श्रीमंत छत्रपती बाबाराजे आवर्जून आल्याबद्दल त्यांचंही मनापासून आभार मानते. त्याच्यानंतर आकाताई पंडित, किशोर पंडित, माननीय बडेकर साहेब, मोहने साहेब हे सुद्धा वेळात वेळ काढून इथं आले. त्यामुळे त्यांचे सुद्धा मी आभार मानते. आणि मुख्य म्हणजे बागेतले सगळे सकाळी येणारे सगळे सभासद आमचे ह्या घरचे सगळे कार्यक्रम घेऊन इथं आले. त्यामुळं तुमच्यापेक्षा त्यांचे आभार मानते मी. आणि खूप वेळ बसते, त्यामुळे त्यांचे मनापासून आभार मानते. आणि आमच्या कार्यक्रमाला बागेतलं वाढदिवस असू दे काय असू दे, मोरे सर तर आवर्जून उपस्थित असतात. त्यामुळे मी त्यांचं सुद्धा आभार मानते. आणि एवढं बोलून मी कार्यक्रम संपला हे जाहीर करते. जय हिंद.